आचार्य प्रेक्षकांनो, भारताच्या स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. या दिनाचं औचित्य साधून आपण दरवर्षी विशेष अतिथीला आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो. आज आपण भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राचे शिल्पकार, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित डॉक्टर अनिल काकोडकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य मराठी महाविद्यालयामध्ये आणि आमच्या आचार्य टेक्निकल स्टुडिओमध्ये सुद्धा. सर अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षही होते आणि तुमचं आचार्य महाविद्यालयात आम्हाला खूप छान वाटतंय की आज या निमित्ताने तुम्ही सपत्नीक आमच्या सोबत आलात, त्याबद्दल खूप खूप आभार. सुरुवातीपासूनच थोडंसं विचारायला आवडेल, तुमचे वडील पुरुषोत्तम काकोडकर सर हे स्वातंत्र्य सैनिक होते. आपण आता भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, मग एक स्वातंत्र्य सैनिकाचं म्हणजे देशासाठी समर्पण असावं ही भावना, म्हणजे हे संस्कार तुम्हाला वडिलांकडून मिळाले की कसं त्याविषयी? असं माझ्या म्हणजे वडील माझी आई दोघं जण गांधींच्या आश्रमात बरेच वर्ष त्यांनी घालवली आणि दोघांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. आणि कॉलेजचा प्रोग्राम सांगायला आवडेल मला की लालबागला ते खटाव टेरेस नावाची एक बिल्डिंग आहे, तर त्याच्या वरच्या मजल्यावर ते घर आम्ही राहत होतो. तेव्हा मी 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष असतात, तर मला काही आठवत नाही. त्यामुळे मी सांगतोय ते ऐकली म्हणजे आईने सांगितलं. तर आणि तिथे आमच्या घरी, तर तुमच्याकडे एक कम्युनिटी रेडिओ आहे, तिथे स्वातंत्र्य सैनिकांनी चालवलेला रेडिओ, तो म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी म्हणून आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला पूरक असं काम करण्यासाठी म्हणून आपल्याला रेडिओ होतो. आणि म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबर एक अंडरग्राऊंड मुवमेंट आणि त्यात बरीच मोठी मोठी मंडळी आहे आणि ती हे असं दिवसभर विखुरलेली असायची आणि रात्रीच्या मुक्काला आमच्या घरी यायची. आणि तो रेडिओ सुद्धा बहुतांशी रात्रीत चालायचा आणि सकाळी सगळेजण गायब. आमचं घर म्हणजे रेग्युलर एक फॅमिली हाऊस. पण तर हे स्वातंत्र्य लढ्याचं वातावरण लहानपणापासून जवळून अनुभव. स्वातंत्र्याचा विषय काढलाय म्हणून मला वाटतं सुरुवात करताना सर्वांचं स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिनंदन करायला पाहिजे. तुमच्या सर्वांचं, सर्व विद्यार्थ्यांचं आणि जे काही श्रोते हा कार्यक्रम ऐकत असतील सर्वांचं अभिनंदन करतो. आणि असं आहे की म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे असली की त्याचं महत्व जरा कमी वाटतं, नसली की मध्ये जर जास्त प्रकर्षाने जाणवतं. त्यामुळे आजच्या पिढीला म्हणजे स्वातंत्र्य लढा म्हणजे काय होतं, त्यासाठी लोकांनी काय काय केलं होतं याची पुरेपूर कल्पना नसावी. पण ते सगळं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आपण तुमच्या मग त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्ही केलं आणि उत्पादनात होतात आणि एकदम ते ट्रान्झिशन कसं झालं की शास्त्रज्ञ व्हायचं तुम्ही कधी ठरवलं किंवा असं स्वप्न कधी पाहिलं होतं की आपण या न्यूक्लिअर या ट्रॅकला जाऊया? त्याचं असं झालं की म्हणजे गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामात
पहिला 1946 साली डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन त्याच्यामध्ये माझे वडील पण आणि मग तिथे त्या सर्व लोकांना पोर्तुगीज सरकारने अटक केल्यानंतर त्याच्यातले जे भारतीय होते त्यांना आपण डिपोर्ट करतो तर कारण राममनोहर लोहिया आणि इतर भारतीय ते त्यांना सगळ्यांना काही काय ठेवलं असेल तर सगळ्यांना परत डिपोर्ट सगळं वाटलं. पण त्यातले जे गोव्याचे नागरिक होते म्हणजे त्यांना मात्र तिथे कोर्टात केस चालवून शिक्षा ठेवली. तर माझ्या वडिलांना 9 वर्ष पोर्तुगालमध्ये कारावास डिपोर्टेशन आणि इम्प्रिझनमेंट शिक्षा झाली. तर ते 9 वर्ष पोर्तुगालमध्ये आणि त्याच काळात माझं शालेय शिक्षण झालं आणि ते मध्य प्रदेशमध्ये झालं आईच्या गावात. आईने ते म्हणजे त्या काळात इंटिग्रेटेड म्हणजे मॉन्टेसरी शाळा सुरू केली. तर तिथे शिकून आणि तिथे काही जास्त मॅट्रिकच्या नंतर काही सोयी नव्हत्या आणि मी मॅट्रिक झालो तोपर्यंत माझे वडील सुटून आले होते शिक्षण पूर्ण केले परत आले. मग आम्ही मुंबईत शिकलो. आम्ही कसं मुंबईला आलो आणि मग कॉलेजला ऍडमिशन घ्यायची तर ते SSCचे रिझल्ट लागले तेव्हा मध्य प्रदेशमध्ये मॅट्रिकचे रिझल्ट लागले नव्हते. त्यामुळे म्हटलं आता आणखी उशीर जर झाला तर या सगळ्या ऍडमिशन भरतील आणि 15 दिवसांनी ते आता नो ऍडमिशन. म्हणून मग मी रुपारेल कॉलेजमध्ये व्हाईस प्रिन्सिपल फॅमिली फ्रेंड्स त्याची ओळख निघाली. त्यांच्या घरी गेलो असं असं प्रॉब्लेम आहे. तर त्यांना लक्षात आलं. ते म्हणाले किती मार्क मिळतील तुम्ही कसं सांगू फर्स्ट क्लास मिळेल उद्या ये आणि फॉर्मवर ऍडमिशन. त्यांनी मला कुठलंही सर्टिफिकेट न होता मार्कशीट न होता प्रोव्हिजनल ऍडमिशन दिली. हे सांगितले तुला फर्स्ट क्लासमध्ये मला घाबरवलं. काही वेळ आली नाही. तसा मी फर्स्ट इयर इंटर नंतर मग इंटर झाल्यानंतर मी त्याच सरांना त्याने माझं वर्ष वाचवलं होतं. एक आभार म्हणून पुढे घेऊन नमस्कार केलं. मी इंटर पास झालो नमस्कार करायला तर त्याने माझी मार्कशीट वगैरे बघा. अरे तुला चांगले मार्क आहे काय करायचं ठरवलं. नाही म्हटलं मी इथे BSc करणार आणि ते स्वतः केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते. पण मला नाही तुला चांगले मार्क आहे तुला इंजिनिअरिंगला जाता येईल. म्हटलं नाही मला इथे BSc करायचं. मग ते वडील झाले माणसाप्रमाणे मला ओरडले तुला काही समजत नाही जग कसं चालतं ते. MSc सायन्स विषयात कुठेही करायची झाली की शेवटच्या वर्षात म्हणजे परीक्षा असते थेरी आणि प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिकलचं वेटेज खूप असतं आणि ते स्वतः युनिव्हर्सिटी एक्झामिनर होते प्रोफेसर होते. ते म्हणे तू लहान आहेस तुला माहित नाही पण मी सांगतो काय चालतं ते. तर शेवटच्या वर्षात तुमचा फर्स्ट क्लास होईल की नाही हे तुमच्या प्रोफेसरच्या मेहरबानीवर अवलंबून असतं आणि ते काटाकाटी चालतं. ज्या कॉलेजचा विद्यार्थी त्या कॉलेजना हे करणार होईल. त्यामुळे उद्या तू ये आणि तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजचे ऍडमिशन आहे सायन्स कॉलेजमध्ये अप्लाय करायचं. तिथून ते टेक्निकल ऑफिसमध्ये ये आपण ऍडमिशन इंजिनिअरिंग कॉलेज फॉर्म्स जे आहेत ते तिथे असायचे ते माझ्यासमोर भर
आणि मग ॲडमिशनचं काय बीएससीचं ॲडमिशन आपलंच कॉलेज मी जाईन तुला. त्यामुळे माझा नाईलाज होता म्हणून मी तो भरला. तसं आम्ही मिलिटेला पोचल्यानंतर इंजिनिअरिंग केलं पूर्ण. तिथे चांगली नोकरी मिळाली. तर आणि तेव्हा जॉब मार्केट खूप चांगलं होतं आणि विद्यार्थ्यांमध्ये सरकारी नोकरी करायची नाही अशी एक भावना होती, इंडस्ट्रीमध्ये करायची. आणि ते सगळेजण मी या इंडस्ट्रीमध्ये मी त्या इंडस्ट्रीमध्ये मी सगळीकडे बघितलं. मला ते काही पटलं नाही कारण त्या काळी प्रायव्हेट सेक्टर म्हणजे नोकऱ्या म्हणजे कुठेतरी प्रोडक्शन किंवा कुठेतरी म्हणजे त्याला काय म्हणतात ते आजकाल त्याला प्रोडक्शन इंजिनिअरिंग, तेव्हा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि टाइम स्टडी, मोशन स्टडी असं आणि कुठनं तरी टेक्नॉलॉजी आणायची आणि मॅन्युफॅक्चरिंग करायचं एवढंच तिथे होतं. तर मग हे दिवसेंदिवस तेच रिपिटेटिव्ह काम करण्यात काही मला रस नाही. तर दुसरा ऑप्शन म्हणजे मार्केट, हे विका ते विका त्याच्यातही मला इंटरेस्ट नाही. त्यामुळे माझी मोठी पंचायत झाली इंजिनिअरिंग केलं करू काय. म्हणजे शेजारी होते त्याने मला विचारलं तुला कशा प्रकारचा जॉब पाहिजे. म्हटलं असा जॉब पाहिजे की जिथे मला रोज दर दिवशी काहीतरी नवीन करायला मिळालं. तर म्हणाले मग रिसर्च सेंटरमध्ये जावं. म्हणजे रिसर्च तेव्हा BRC आहे, तेव्हा तुझं नाव आहे अटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे होतं, ते पण मला माहिती. तर ते म्हणाले की तसं आहे आणि तिथे अप्लाय. म्हणून मी अटॉमिक एनर्जी ट्रेनिंग स्कूलला अप्लाय. त्याचा पण एक किस्सा आहे. तिथे गेल्यानंतर ही अशा द्विधा मनस्थितीच होती, जाऊ नको काय करू वगैरे. आणि माझ्या मित्रांचं खूप प्रेशर होतं की सरकारी नाही करायचं. त्या सगळ्या याच्यामध्ये माझी त्या तारखेला त्यांनी बोलवलं होतं ते चुकलं. तर काय करू. मग मला परत कोणीतरी सांगितलं की एक दिवस सुद्धा हरकत नाही, ते ट्रेनिंग स्कूलचे इंटरव्ह्यू 10-15 दिवस चालू असतात, जा ट्राय कर. मग गेलो तिथे. तर ती रिक्रुटमेंट ऑफिसर शिकले माझ्यावर की ज्या दिवशी बोलवलं त्या दिवशी का नाही आला. आणि तेव्हा म्हणजे आता जयंतीचं जसं बघतो तेव्हा मी पण त्यांना म्हटलं तुम्ही कशाला आम्ही उशिरा आलो त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली. आणि मला काही नोकरीची चिंता नव्हती. मला हवी कशी नोकरी मिळत पाहिजे. म्हटलं तुम्ही इंटरव्ह्यू घेणार असाल तर घ्या, नाही तर मी चाललो. तू जाणार सांग. म्हटलं हो. तुम्ही नाही थांब विचारला नाही असं मी BRCच्या एवढी वर्ष अजूनही काय तेव्हा मला रिसर्च म्हणजे काय, R&D म्हणजे काय अजिबात काही करतो. पण मग गेल्यानंतर कसं तिथलं वातावरण होतं आणि मग त्यानंतर काही आठवणी आहेत का. माझा संबंध हा सगळा सिलसिला जो आहे ना तो असाच आहे की तिथे गेल्यानंतर म्हणजे ट्रेनिंग स्कूलमध्ये तर सगळेजण सारखे वर्षभराचं ओरिएंटेशन होतं. तिथे मी पहिला रेकॉर्ड ब्रेक. आमच्या इथे एक ट्रॅडिशन आहे की जो पहिला येतो ट्रेनिंग स्कूलमध्ये त्याला त्याच्या आवडीच्या डिव्हिजनमध्ये प्लेसमेंट होते, वेकन्सी असतो नसो. तर मी सगळ्यांना चौकशी केली आणि तेव्हा रिॲक्टर इंजिनिअरिंग डिझाईनचं काम चालायचं. आजकाल रिॲक्टर सुरुवात झाली. तर मला ते आवडलं की करता येईल आपल्याला. तर मी हे ट्रेनिंग स्कूल R&D म्हणून म्हटलं R&D मध्ये गेलो. तर त्या दिवशी आमचे हेरोल्ड तिथे नव्हते म्हणून एका सेक्शन R&D मध्ये एका सेक्शनचे हेड ते सेक्शन लॅबोरेटरी इंजिनिअरिंगला.
तर त्यांना सांगितलं की तुम्ही या सगळ्या मुलांना माझ्याबरोबर इकडे आमच्या हा. बाहेर या सगळ्यांशी जरा बोला म्हणजे येतील तेव्हा त्याच्यानंतर बघू. तर त्यांनी सांगितलं एडीएल मध्ये काय काय चालतं, वेगळ्या वेगळ्या सेक्शन मध्ये काय चालतं वगैरे. आणि माझ्या डोक्यात होतं ते मला त्या डिझाईन सेक्शन मध्ये जायचं. हा. आणि त्यांनी सगळ्यांना विचारलं तुला काय वाटतंय, तुला काय वाटतं? मला विचारलंच नाही. हा. तर मग सगळे मुलं गेल्यानंतर मला बसून म्हणे की मी तुला विचारलं नाही कारण तू माझ्या सेक्शनमध्ये काम करावं असं मला वाटतं. वाव. म्हटलं नाही मला डिझाईन सेक्शन मध्ये जायचं. नाही पण इथे जास्त चांगलं आहे. शेवटी डिझाईन एक R&D वरच आधारलेला असतो आणि नवीन डिझाईन करायचं त्याला R&D म्हणतो. तर त्या मला थोडीशी कुसरशी अशी कल्पना यायला लागली म्हणजे काय. आणि मग मी परत म्हटलं मी तुम्हाला आज नाही सांगणार उद्या सांगतो. मग परत चौकशी केली इतर लोक. हा. ते म्हणाले नाही ते जर म्हणत असतील त्यांचं ऐक. हा. म्हणून मी ते रिसर्च केलं आणि असं ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे अशा प्रकारे इनिशिएटिव्ह कायमच तुमच्या सोबत आहे अजूनपर्यंत. तेव्हा घडताना म्हणजे थोडे काही वर्षांनी जेव्हा BSc होता घडताना काही कोणाचा आदर्श तुमच्या समोर होता किंवा कोणाचा प्रभाव असा तुमच्यावर पडला? नाही फारसं नाही. आमच्या सगळ्यांच्यावर पगडा आहे तो डॉक्टर बाबांचा. हा. अच्छा. आणि अर्थात मी ट्रेनिंग स्कूल पूर्ण केलं 64 साली म्हणजे सर्व्हिसमध्ये जातो 64 साली आणि 66 साली बाबा गेले. काळ खूप थोडा होता त्यामुळे माझी प्रत्यक्ष भेट 3-4 वेळा झाली. 3-4 वेळा झाली म्हणजे काय एक तर मी ट्रेनिंग स्कूलमध्ये पहिला होतो म्हणून एक प्राईस आणि ती नंतर मग 1-2 मीटिंग्स मध्ये. पण डॉक्टर भाऊ आमच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये आहे आणि ट्रेनिंग स्कूलमध्ये संध्याकाळच्या वेळेला आणि त्या मेसमध्ये आम्ही सगळेजण बसायचो आणि तेव्हा आम्ही त्याच्यावर याचे वादविवाद आहे. पण तेव्हा त्यांची म्हणजे विचारसरणी मिशनरी प्लॅनिंग हे सगळं प्रत्यक्ष बघायला सगळ्यांच्यावर डॉक्टर बाबांचा पगडा. बाकी थोडं पुढे बोलूया पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक भाऊ स्वातंत्र्य दिन विशेष भागात आपण पद्मविभूषण अनिल काकोडकर सर यांच्याशी संवाद साधतोय. तुम्ही पाहत राहा आचार्य त्यांनी एक तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही प्रभात आचार्य व्यक्ती व्हिडिओ आणि आपण भारताच्या स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात डॉक्टर अनिल काकोडकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. सर आता पोखरणकडे बोलूया. 1998 मध्ये पोखरण टेस्ट नंतर सँक्शन्स असताना BARC ने काम कसं सुरू ठेवलं त्याविषयी थोडीशी आहे. एकंदरीत पोखरणचं जे झालं त्याविषयी असे अणुशक्तीचे 2 पैलू आहेत. हा. एक म्हणजे अणुशक्तीचे शांततामय उपयोग म्हणजे वीज निर्मिती म्हणा, कॅन्सर ट्रीटमेंट म्हणा, शेतीसाठी बरेच कामं होतात. वेगवेगळे क्षेत्रात विकासाचं काम आहे अणुशक्तीचा दुसरा मोठा पैलू म्हणजे डिफेन्स संरक्षणाच्या बाबतीत. आणि अर्थात जगाला किंवा मानवजातीला अणुशक्तीची पहिली ओळख झाली की अणुस्त्रांच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर लोकांना कळलं की संहारक शक्ती खूप जास्त आहे. त्यामुळे जर ते सगळीकडे पसरलं तर पंचायत होईल. तर 5 देशांनी आणि मग इतर देशांनी याच्या पुढे अणुस्त्र धारण करायची नाही ते. आणि भारताला अर्थातच भारताची भूमिका आधीपासूनही आता पण तशीच आहे. खरं म्हणजे अण्वस्त्र नव्हतंच. त्यामुळे
म्हणजे टोटल नॉन डिस्क्रिमिनेटरी न्यूक्लिअर बाजूने भारताचा कल आधीपासून आहे, अजून पण आहे. शांतीचा दूत किंवा संदेश हा, आहे. पण जर म्हणजे इतर देश बाळगत असतील आणि आपल्याला धमकावत असतील तर मग त्याच्या विरुद्ध आपल्याकडे डेटरन्स पाहिजे. त्यामुळे म्हणजे आता अण्वस्त्र विकसित करावी की न करावी दोलायमान परिस्थिती बरीच वर्ष चालत आली आणि आपण NPT वरती सही केली. अण्वस्त्र विकास करणार की नाही असं कोणाला सांगितलं नाही, पण त्या संदिग्धता बाळगली. पण आधी सुरुवातीच्या काळाला वाट बघत होती जग पुढे चाललं आहे. NPT मध्ये सुद्धा प्रावधान होतं की बरोबर सगळं दिसाकडे पुढे, पण खऱ्या अर्थाने ते काही झालं नाही. जे ज्यांनी अण्वस्त्र विकसित केली होती त्यांच्या अण्वस्त्राची संख्या त्यांनी सतत वाढवून गेली आणि मग भारतासाठी संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आणि काय म्हणतात ऑटोनॉमस डिसिशन मेकिंग, आपल्याला काय करायचं ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि ते लोकांनी नको बघायचं आणि तू असं नको करू तू तसं नको करू आणि लोकांचं ऐकायचं. म्हणून मग आणि पहिलं प्रचिती आली बांगलादेश युद्धामध्ये 71 साली. मग 7th फ्लीट बंगालच्या उपसागरात आली आणि ती तेव्हा असं जाणवलं की आपल्याकडे स्वतःची शक्ती असल्याशिवाय आपल्याला म्हणजे संरक्षण करू शकतो. आपल्याला जे करायचं ते आपणच ठरवू, कोणाच्या प्रेशर खाली येणार नाही. यासाठी आपल्याला ती शक्ती पाहिजे. पण तरी पण आपण अण्वस्त्र विकसित करावी तोपर्यंत निर्णय झालेला नव्हता. म्हणून मग 74 साली पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोशन एक्सपेरिमेंट आणि तेव्हा IAEA मध्ये म्हणजे त्याच्या अणुशक्तीचे इतर शांततामय उपयोग असतात तसे अण्वस्त्रांचे सुद्धा शांततामय उपयोग असतात. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी मोठं धरण बांधायचं किंवा मोठी कनाल बांधायची किंवा अंडरग्राउंड खनिजाची आपल्या कामासाठी आणि कन्स्ट्रक्शनसाठी डेटोनेशन गॅस वगैरे लागतात ना, एक्सप्लोजिव्ह ते केमिकल. पण मोठी कामं करायची झाली तर त्याचा कन्व्हेन्शनल पद्धतीने केलं तर खूप खर्च येतो. अशा प्रकारची न्यूक्लिअर एक्सप्लोजिव्ह वापरले तर स्वस्त होईल म्हणून कामं चालायची आणि मग त्याच्यावर कॉन्फरन्सेस वगैरे व्हायचे ते पीसफुल. तर तेव्हा असा निर्णय केला की आपण एक पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन करावं, त्या दृष्टीने देशाची प्रगती करावी. आणि पण इतर देश हे करत होते असले तोपर्यंत त्यांना चालवलं. भारताने केल्यानंतर ते म्हणाले नथिंग लाईक पीसफुल न्यूक्लिअर आणि मग त्याच्यानंतर भारतावर बंधनं आली वगैरे. पण तरी पण आपण फक्त एवढंच दाखवलं की आपल्याकडे ती क्षमता आहे, पण वेपन्स केली. मग नंतर जे CTBT वर चर्चा झाली, CTBTचा ड्राफ्ट आला. CTBTच्या ड्राफ्ट मध्ये त्याचा एंट्री इंटू फोर्स क्लॉज जो होता त्याच्यामध्ये ज्या ज्या देशांमध्ये काही काही न्यूक्लिअर कॉम्पिटन्स आहे त्या सगळ्या देशांची नावं होती. त्या सगळ्या देशांनी सही केल्याशिवाय ही ट्रीटी विल नॉट एंटर इंटू फोर्स. आणि त्यात भारताचंही नाव. मग आता प्रश्न आला की आता तुम्ही जर म्हटलं की याच्यावर सही नाही करणार तर सही नाही करणार तुम्ही मग तुमचे एक्सप्रेशन करून घ्या, अंडरग्राउंड एक्सप्रेशन करा आणि तुम्ही तर तेही करणार नाही हे पण करणार नाही. पण तुमचं म्हणजे इट बिकेम व्हेरी पिक्युलियर सिच्युएशन. आणि दुसरं भारताची सिक्युरिटी सिच्युएशन पण खूप बिकट झाली होती तेव्हा. पाकिस्तानकडे तोपर्यंत ऑलरेडी अण्वस्त्र विकसित झाली आणि चायना ऑलवेज पुरापत करायचं सगळ्या बाजूला. त्यामुळे आणि इंटरनॅशनली सिक्युरिटी आली
म्हणून मग ठरलं की नाही आता वा. अण्वस्त्र विकसित केल्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणून मग 98 साली आणि हे सगळं करताना त्याच्यानंतर मग डिक्लेअर झालं की आपण आता अण्वस्त्रधारी देश आहोत वगैरे. पण त्याच्या आधी सगळं संदिग्ध होतं. त्यामुळे जी काय प्रिपरेशन करायची ती अशी करायची की कोणाला पत्ता लागतं कामा. आता कोणाला म्हणजे BRC आतमध्ये पण नाही आणि बाहेर पण पब्लिकला नाही, कोणालाच पत्ता लागतं कामा. त्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं की उद्या जर जराशी बातमी लीक झाली तर आम्ही डिसॉल्व करणार की हा एक वेळा माणूस आहे, काहीतरी बरोबर होतोय, आमचा त्याचा काही संबंध नाही. सो मी त्या बेसिसवर आम्ही सर्वांनी काम केलं. त्यामुळे आमच्या कुठल्याही कॉन्फिडेन्शियल रिपोर्टमध्ये हे काम केलं ते काम केलं असं कुठेही लिहिलेलं नाही. प्रत्येक जण म्हणतो ना मी हे केलं मी ते केलं मला प्रमोशन मिळालं, हे काम कुठेही रेकॉर्ड केलं नाही. पण आणि परत म्हणजे तयारी खूप करायला लागते, वेगवेगळ्या ठिकाणी करायला लागते, DRDO बरोबर coordination. तर हे बरीच वर्ष हे काम चाललं होतं. BRCच्या आतमध्ये तो आणि याच दरम्यान तुम्हाला वलय मिळालं का? तुमच्या नावाला वलय मिळालं ते पोखरण विकास ते माहित नाही मला, टीमवर्क आहे नाही सगळं. पण मी त्याच्या आधी पण अशा प्रकारचे शास्त्रज्ञ आपल्या भारताकडे आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राकडे नाही. तोपर्यंत म्हणजे पहिला पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोशन एक्सपेरिमेंट 74 साली झाला. तेव्हाच मी ध्रुवाचं काम हाती घेतलं होतं. ध्रुवा प्रोजेक्ट सुरुवात ते म्हणलं 98 सालाच्या आधी ध्रुवा पूर्ण झाला आणि ऑलरेडी वर्क. माझ्या नावावर वलय त्या पीसफुल एक्सप्लोजनमुळे झालं का वेपनमुळे झालं का ध्रुवामुळे झालं, मी अशी आणखी 5-6 गोष्टी देऊ शकतो तुम्हाला, त्यामुळे ते मला नाही माहिती. पण म्हणजे असं की आपल्या भारताची एक आवश्यकता पूर्ण. पहिला रिएक्टर जेव्हा तुम्ही बनवायचं ठरवलं तेव्हा काय चॅलेंजेस किंवा काय आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागलं? ते पण असंच आहे, म्हणजे असं आहे की म्हणजे तेव्हा अशी पुस्तकं नव्हती किंवा असं आपण जसं स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट घेऊया की असा बॉम्ब बनवता येतो असं ते आपण शिकतच बॉम्बर माहिती नसते असं नाही, पण त्याच्या भरोश्यावर तुम्ही काही करू शकत नाही. पण हे सगळं स्टेप बाय स्टेप डेव्हलप करावं लागतं. पण म्हणजे शिकतच एक्सपेरिमेंट करत एक्सपेरिमेंट करतच करायचं. आणि देशाची गरज होती, आवश्यकता होती आणि ती पूर्ण. आणि ट्रायल अँड एरर बेसिसवर असं नाही पाहिलं काहीतरी म्हणजे बेसिक सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं ज्ञान असलं की त्याने तुम्हाला डिझाईन करता येतं. डिझाईन करतानंतर मग काही त्याचं व्हॅलिडेशन करावं लागतं काही प्रयोग करून. तर बरेचसे व्हॅलिडेशन आपण लॅबमध्येच करू शकतो. शेवटी जेव्हा मोठ्या प्रमाणात टेस्ट करायचे तर मग ते ट्रॉम्बेमध्ये पण शक्य नव्हतं, त्याला पोखरणमध्ये जाऊनच करायचं. हे सगळं म्हणजे लॉजिस्टिक्स खूप मोठं असतं. तर हे एक लार्ज टीम आहे सगळ्यांनी मिळून. हा तुमच्या मनाचा मोठेपण आहे, पण ते एक विजन असतं की हे केलं तर हे पुढे होईल. हे जो विजनरी तुम्ही दृष्टिकोन दिला सगळ्या तुमच्या बरोबरच्या टीमला किंवा शास्त्रज्ञांना, हा तुमचा मोठेपण आहे. सर, क्लायमेटिक चेंज आणि एनर्जी क्रायसिसच्या काळात भारताचा 3 स्टेज प्रोग्राम कसा असायला रिलेव्हंट आहे त्याविषयी असं आहे की म्हणजे भारताच्या विकासात ऊर्जेचं खूप मोठं महत्व. त्यामुळे आपल्याला
म्हणजे समजा आपल्या भारतीयांचं जीवनमान जीवनस्तर हा विकसित देशांच्या प्रगत देशात प्रगत देशांच्या तुलनेत म्हणजे त्या दर्जाचं जर व्हायचं असेल तर ते साध्य करण्यासाठी एकतर आपली आर्थिक स्थिती त्या पद्धतीने गेली आणि आर्थिक स्थिती वाढवण्याबरोबरच इतरही गोष्टी टेक्नॉलॉजी विकसित झाली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींना ऊर्जा लागते. त्यामुळे म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा लोकांचं जीवनस्तर आणि दरडोई ऊर्जेचा वापर याचा सरळ सरळ संबंध आहे. आणि आपल्याला जर विकसित देश म्हणून पुढे यायचं झालं तर आज जेवढी ऊर्जा वापरतो त्याच्या जवळपास 3 ते 4 पट अधिक ऊर्जा आपल्याला वापरणं कमीत कमी आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला ऊर्जेचे म्हणजे आजकाल प्रचलित जे स्रोत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे कोळसा, तेल, नॅचरल गॅस, पण या सगळ्यातनं त्यांचं ज्वलन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि त्या कार्बन डायऑक्साईडमुळे मग ग्रीन हाऊस गॅस आणि त्याच्यातनं ग्लोबल वॉर्मिंगची समस्या निर्माण होते आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येमुळे मग ते क्लायमेट चेंज झाल्यानंतर म्हणजे अक्षरशः कडेलोटाची परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे ते काही फार काय चालू शकणार नाही म्हणून सगळीकडे युनिव्हर्सल निर्णय झाला की आपण नेट झिरोकडे गेलो. टेम्परेचर वाढत होता कामा नये. तर ते करायचं झालं म्हणजे मग हे फॉसिल एनर्जी ज्याच्याने कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं तिचा वापर कमी करायला पाहिजे किंवा जवळपास थांबवला पाहिजे. म्हणून मग रिन्युएबल एनर्जीला खूप महत्त्व आहे. पण रिन्युएबल एनर्जीच्या बाबतीत 2 प्रश्न निर्माण होतात. एक तर म्हणजे मगाशी म्हटलं की आपण जेवढी ऊर्जा वापरतो तेवढी आणि त्याच्यापेक्षा 3 ते 4 पट जास्त ऊर्जा निर्माण होते. तर एवढं रिन्युएबल एनर्जी माध्यमातून शक्य नाही. कदाचित आज जेवढी ऊर्जा वापरतो तेवढा आपण फॉसिल एनर्जीला रिप्लेस करू शकतो. पण विकसित देशाकडे जायचं झालं तर आता रिन्युएबल एनर्जी व्यतिरिक्त पण कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होणार नाही अशी ऊर्जा कुठली तर ती ऊर्जा म्हणजे न्यूक्लिअर. म्हणून न्यूक्लिअर एनर्जीच्या विकासाला खूप मोठं प्राधान्य दिलं पाहिजे. खूप महत्व आहे आणि म्हणूनच अटॉमिक एनर्जीमध्ये त्याच्यावर संशोधन चालू आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये थोडं सायन्सच्या पलीकडे जातो की आपल्या इथे आपण स्वावलंबी तत्वावर सेल्फ रिलायन्स अटॉमिक एनर्जी फार पूर्वीपासून हा बिझनेस आहे. जे काही करायचं ते स्वतःच्या बळावर. तर हे सेल्फ रिलायन्स साध्य केलं आपण टेक्नॉलॉजी. पण सेल्फ रिलायन्स तुम्ही रिॲक्टर बनवू शकता. रिॲक्टरला लागणारं इंधन नाही बनवू शकत. आता भारतामध्ये युरेनियमचे साठे आहेत कमी आहेत आणि आता आणखी शोधून काढलेत आपण. पण ते म्हणजे एवढं समृद्ध नाही, ओर क्वालिटी इतकी चांगली नाही आहे, त्याच्यामुळे किंमत जास्त होते. पण त्यामुळे झालं काय की जसं रिॲक्टर डेव्हलप झाले आणि चालू लागले तर मग युरेनियमचा तुटवडा भासू लागला आणि परदेशात सगळे देश म्हणाला की नाही आम्ही तुम्हाला युरेनियम देणार नाही, कारण बंधन होती 98 नंतर आणि 74. म्हणून मग थोडस संशोधन बाजूला ठेवून थोडी डिप्लोमसी करावं, लोकांना पटवून द्यायला लागलं आंतरराष्ट्रीय समुदायाला की बघा तुम्ही भारताला एक काहीतरी ऑर्डिनरी देश असं समजून नसतात. एक तर आम्ही जे काही केलंय
ते बलशाली आहे. बलशाली आहे, पण नुसतंच म्हणजे वी आर अ रिस्पॉन्सिबल कंट्री. सो आणि म्हटलं आम्ही रिस्पॉन्सिबल आहोत. स्वतःची काही तत्व आहे त्याच्या आधारावर, पण आम्ही कुठलंही ॲग्रीमेंट आतापर्यंत व्हायोलेट केलेलं नाही. अच्छा. जे कमिट केलं ते करतो, पण तुम्ही मला फालतू गोष्टी कमिट करायला सांगू नका. ते काय ते आम्ही ठरवलं आणि आमचं तंत्रज्ञान आम्ही विकसित करू, तर ते केलेलं आहे. पण ते लोकांना उमगलं पण पाहिजे ना. ते लोकांना दाखवलं आलं की तुम्हाला जे करता येत नाही ते आम्हाला करता येत. मग त्यांना हळूहळू पटायला लागलं की नाही. मग त्यांना असं पण लक्षात आलं की आपण भारताला ही बंधनं घातली, युरेनियम दिलं नाही. युरेनियम दिलं नाही म्हणून भारताचा पॉवर प्रोग्राम जरा उशीर झाला, त्याच्यात पुढे अडथळे आले. अण्वस्त्र सिद्धीबद्दल काही फरक पडला नाही, ते तर केलं त्याने. मग त्याच्या लक्षात आलं की याच्यात तर त्यांचंच नुकसान आहे, कारण त्यांनी युरेनियम जर आपल्याला घेतलं तर त्यांचाही फायदा होतो. तर ते असं झालं आणि त्याच्यामुळे मग तो इंडो US किंवा इंटरनॅशनल सिव्हिल करार झाला. करार झाल्यानंतर आता आपल्याकडे युरेनियम आयात करू. पण आपली खरी गरज आपल्याला युरेनियम पासून थोरियमकडे झालं. आपल्याकडे थोरियम खूप मुबलक आहे. पण आता असं होतं की लोकांना आता आयात करणं सोपा मार्ग झाला. सोपा मार्ग झाला तर सगळं ते लक्ष त्याच्यावर केंद्रित आहे आणि कधी कधी असं जाणवते की थोडे मागे पडत होतात. म्हणून मग आजकाल मी खूप ओवाळून करतो. पण खरं म्हणजे असं आहे की जगामध्ये थोरीवर फारसं कोणी काम नाही करत, तरी लोकांना लक्षात आलंय चायनाने थोरीवर ऑलरेडी मानून आपण कितीतरी पुढे होतो, पण आता चायना आपल्या पुढे गेलो. त्यामुळे आपलं संशोधन जे आहे ते कुठेही थांबता कामा नये. पण मूळ प्रश्न जो होता की ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेटची, एनर्जी क्रायसिस, या दृष्टीने अणुऊर्जेला खूप मोठं महत्व आहे आणि म्हणून आपण युरेनियमचा वापर, थोरियमचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी अधिक अधिक वाढवलं पाहिजे. हा कार्यक्रम सतत परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर अनिल काकोडकर सर यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. प्रेक्षक, आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात डॉक्टर अनिल काकोडकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही पाहता आचार्य 98 ऑन. आचार्य 90 FM. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष भागात डॉक्टर अनिल काकोडकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. सर, परत स्मॉल मॉलिक्युलर रिएक्टर्स तुमचे सगळे विषय आहेत. माझा अभ्यास तेवढा नाहीये, पण एक कुतूहल त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय की हे आपल्याला कधी भारतात पाहायला मिळेल, हे जे रिएक्टर्स आहेत. जरा मी थोडंसं मी वाईट वाटून घेऊ नका, नाहीतर मी थोडी टीका करणार. टीका म्हणजे असं की स्मॉल मॉड्युलर रिएक्टर ही बिकम अ बझवर्ड. अच्छा. जगभर सगळ्यांना त्याची चर्चा करतात. स्मॉल मॉड्युलर रिएक्टरची संकल्पना काय आहे की जगामध्ये आता चर्नोबिल म्हणाल किंवा फुकुशिमाचा ऍक्सिडेंट झाला किंवा अँटी न्यूक्लिअर थॉट प्रोसेस म्हणाला, पण जगातले बरेच न्यूक्लिअर प्रोग्राम बंद होते. बऱ्याचशा देशांमध्ये पूर्वी न्यूक्लिअर प्रोग्राम होते, बंद पडले. त्यानंतर जर्मनी, इटली. आता मगाशी आपण जे बोललो ग्लोबल वॉर्मिंग, त्या अनुषंगाने न्यूक्लिअरला खूप महत्व प्राप्त. तर या सगळ्या देशांमध्ये न्यूक्लिअर हॅज टू बी ब्रॉट बॅक. आता आणि न्यूक्लिअर एनर्जी जे असं आहे की कमर्शियली वायबल रिएक्टर्स असतात ते मोठे असतात.
हम्म. 500 मेगावॉट, 700 मेगावॉट, 1000 मेगावॉट, काही ते 1400 मेगावॉट, 1600 मेगावॉट इथपर्यंत जातात. पण त्याला इन्व्हेस्टमेंट पण खूप लागतं. आणि तर म्हणजे इकॉनॉमी ऑफ स्केल जर फायदा घ्यायचा झाला तर आपण वी गो टू लार्ज रिॲक्टर्स. आणि लार्ज रिॲक्टर्स वर फायनान्शियल रिस्क तेवढी जास्त असते. आणि त्यामुळे म्हणजे न्यूक्लिअर प्रोग्राम जो ग्रो होतो तो हळूहळू फार चटकन होत नाही. तर हे बिझनेस माइंड, सुपीक बिझनेस माइंड मधून निघालेली संकल्पना आहे की त्याच्याऐवजी instead of getting economy of scale by way of the size of the reactor, one can also get economy of mass production. So, जैसे cars, automobile, mass production झालं की कार किंमत कमी होते. विमानं कशी मोठ्या फॅक्टरीमध्ये लाईन लागली असते तशी आपण रिॲक्टर्स बांधली आणि ती स्वस्त होती. तर ते स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर. आता त्यामध्ये पहिली रिक्वायरमेंट अशी आहे की तुम्ही सुरू केलं की तुम्हाला तुमच्याकडे 20-25 रिॲक्टर्सची ऑर्डर असली पाहिजे. ऑर्डर नसेल तर तुम्ही मास प्रोडक्शन काय करणार. आणि नवीन रिॲक्टर आणलं आणि सांगितलं लोकांना की तुम्ही ऑर्डर द्या, तर ऑर्डर कशाला देतील. त्यांना तुमचं रिॲक्टर चालेल याचा भरोसा काय. त्यामुळे हा थोडा एगेन चिकन प्रॉब्लेम की तुम्ही एखादी कॉन्सेप्ट पुढे आणणं मग ते लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मग लोकांच्या अनुभवास पसंतीस उतरलं पाहिजे आणि मग तुम्हाला ऑर्डर कळते, मग तुम्हाला त्याचा फायदा होईल. तोपर्यंत याची किंमत जास्त राहणार. त्यामुळे आणि त्या सगळ्या लोकांचा भारताकडे ओढा आहे. कारण काय तर भारतामध्ये सगळ्यात मोठं मार्केट. ऍडिशनल क्लीन एनर्जीची गरज भारतात जास्त आहे सगळ्यात, म्हणून ते सगळ्यांना भारताकडे. आता भारतामध्ये आपला कार्यक्रम चालूच आहे ऑलरेडी. आणि त्यातल्या त्यात आपण मोठे रिॲक्टर बनवतो 700 मेगावॉट. पण आतापर्यंत आपण 220 मेगावॉटचे रिॲक्टर बनवतच होतो. आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर स्मॉलची डेफिनेशन आहे 300 मेगावॉट पेक्षा कमी. तर आपल्याकडे डझनामध्ये स्मॉल रिॲक्टर्स ऑलरेडी आहेत. पण जगभर म्हणजे असं एखाद्या सिनेमाचं जर कॅम्पेन होतं ना आणि सगळेजण थेट थिएटरमध्ये जाऊन बघतात. मग पहिल्या दिवशी मग होतं त्या फ्लॉप निघाला किंवा ट्रेलर असतं. तर आपली पण खरं म्हणजे अजून गुलामीची मानसिकता गेलेली नाही. तर त्यामुळे जग एसएमआर बोलतो, आपणही एसएमआर. माझं स्वतःचं मत असं आहे की तुमच्याकडे स्मॉल रिॲक्टरचा भरपूर एक्सपिरियन्स आहे. जगातला म्हणजे ग्लोबली बेस्ट असे रेकॉर्ड आपण त्या छोट्या रिॲक्टर्सवर केलेले आहे. कायद्याच्या एका युनिटला मेड ए वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ लॉंगेस्ट अनइंटरप्टेड रन 962 दिवस त्यावेळेला. नंतर दुसऱ्या त्याच प्रकारच्या रिॲक्टरने कॅनडाच्या रेकॉर्ड मोडला. पण वी हेल्ड द वर्ल्ड रेकॉर्ड. पण आपल्याला त्याचा फारसा अभिमान दिसत नाही. आणि परत मॉड्युलर विथ द मोड ऑफ कन्स्ट्रक्शन. सो यू कॅन bring in a mode of construction which will get it modularized. And you can have your आणि भारत स्मॉल रिॲक्टर जी संकल्पना आहे ती त्याच प्रकारातून पुढे आलेली आहे. पण आपले कसं केले परदेशी माल चांगला, परदेशी कार चांगली, ते आपल्या मनामध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स जो आहे ना तो अजून आहे. मला हाच धागा पकडून तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला अशा बाहेरच्या देशांनी फार आमंत्रित केलं असेल तर तसं कधी तुम्हाला वाटलं नाही का की आपण बाहेरच्या देशांमध्ये जाऊन काम करावं. मला वाटलं नाही. मला असं दुसऱ्या लोकांनी सांगितलं. म्हणजे मी नॉटिंगमला युनिव्हर्सिटीमध्ये होतो
तिथल्या प्रोफेसरने सुद्धा सांगितलं की तू 28 वर्षापर्यंत जर कुठे प्रोफेसर नाही झाला तर तू इकडे ये, मी तुला प्रोफेसर करतो. अच्छा. थँक्यू सो मच, पण मी काही येणार आणि नाही. ते वय पण असतं की आपल्याला बाहेरचे वारे तर ते तसं पण मला नाही वाटत, मला तसं तसा प्रश्न कधीच आणि म्हणजे ह्यावेळेस आई वडिलांचे हो, संस्कार असते की भारताला तुम्ही जास्तीत नाही, मला मुश्किल होतं. हा. एकदा एका कॉन्फरन्समध्ये म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट लेवलची लोक हा. मोठ्या जी जनरल इलेक्ट्रिक म्हणा किंवा वेस्टेज ते लोक आणि मी त्यांच्यापेक्षा 20 वर्ष लहान असतो. तर माझं प्रेझेंटेशन झालं म्हणजे तू छान बोलला जर आपण चहावर गप्पा म्हणून आणि मला म्हणाले की तू इंडियामध्ये काय करतोयस, इंडियामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट करताच होणार नाही, हे सगळं होणार नाही इंडियामध्ये. सांगायचं की आम्ही आमच्या इथे करतो, तुम्हाला मी करून दाखवतो. मला हा प्रश्न नाही. आता 2047 मध्ये भारताकडे आपण कसं पाहायला पाहिजे म्हणजे एनर्जीच्या दृष्टीने न्यूक्लिअर एनर्जीची भूमिका काय? असं आहे की आपण अटॉमिक एनर्जी मध्ये खूप प्रगती म्हणजे इतर सेगमेंट्स मध्ये बघितलं तर अजूनही परदेशावर आपण खूप जास्त अवलंबून आहोत. आणि न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी तशी कठीण टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स पण आपण सेल्फ रिलायन्स साध्य करू. तर ती एक जमेची बाजू आहे, पण त्याचा उपयोग प्रत्यक्ष लोकांना, समाजाला, देशाला करायचा हवा. तर त्या स्केलवर त्याची निर्मिती व्हायला पाहिजे. म्हणजे आता आपण न्यूक्लिअर एनर्जी म्हणणं आपल्याकडे 20-25 रिॲक्टर्स आहे आणि देर आर डुइंग NPC is a AAA rated company for so many decades. त्यामुळे कमर्शियल इकॉनॉमिक परफॉर्मन्स याबद्दल कुठेच प्रॉब्लेम नाही, पण स्केल लहान आहे. सगळं मिळून 8-9 हजार मेगावॉट वीज निर्मिती कारण ते फ्लीट मोडवर चालू आहे. अशी कल्पना करूया 10 वर्ष ते 20,000-22,000 मेगावॉट पर्यंत जाईल. पण आज आपली ऊर्जेची गरज जी आहे ती म्हणजे खरं जर क्वालिटी ऑफ लाईफच्या दृष्टीने जर बघितलं तर आज आपली ऊर्जेची गरज जवळपास 1,000-1,500 मेगावॉटच्या वर आहे. आणि ही जी तफावत आहे, विशेषतः ही तफावत अणुऊर्जेच्या माध्यमातून भरून काढायची झाली तर आपल्याला डिप्लॉयमेंट पण त्या स्केलवर करायला लागेल. ते कुठेतरी जमत नाही. आपलं एक काय म्हणजे कोलॅबोरेटिव्ह वर्किंग, कोऑपरेटिव्ह वर्किंग, पार्टनरशिप मध्ये काम करणं हे आपल्याला ज्या प्रमाणात साध्य व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. म्हणजे आपण कुठे कमी पडतो असे हा एक व्हॅल्यू सिस्टीमचा प्रश्न. व्हॅल्यू सिस्टीमचा म्हणजे असं की तुम्ही लहानपणी घेऊन नोकरीच्या वेळेस सांगितलं तर इंडस्ट्रीमध्ये गेलं ना तर त्यांना सांगितलं की मला रिसर्च करायचं आहे तर ते तुम्हाला हातून लावत. आता नाही करत, आता त्यांना महत्व पटलेलं आहे कारण त्यांना वाटायचं की हे म्हणजे एक वेस्ट ऑफ मनी. त्यांना अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी हवी असते की आज मी इन्व्हेस्ट केलं, 2 वर्षात मला रिटर्न मिळाली. R&D मध्ये इतक्या लवकर रिटर्न मिळत नाही. तर ही जी एक मानसिकता आहे ती आपल्याकडे किंवा लॉंग टर्म दृष्टी, दूरदृष्टी आणि रिस्क टेकिंग एबिलिटी आणि ते सगळं करायचं झालं तर स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे. सॉरी टू से दिस पण आपण बोलतो खूप, बडबड खूप करतो, राणा भीमशाही गप्पा मारतो, पण कधी कधी मला वाटतं की आय थिंक आतमध्ये कुठे कृती करताना कुठेतरी वाटतं की हा कच खातात. आणि त्यामुळे ज्या
प्रमाणात काम व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ते होत नाही. पण आता गव्हर्नमेंटचा रेट आहे त्या अपेक्षा होईल. तरुण शास्त्रज्ञांनी रिसर्च आणि नेशन बिल्डिंग मध्ये दोन्हीमध्ये बॅलन्स कसा साधला पाहिजे? आणि बॅलन्सचा प्रश्नच नाही का, दोन्ही एकच गोष्ट आहे. एकच. एक म्हणजे असं आणि तिथे पण परत असं आता बऱ्याच ठिकाणी आपण रिसर्च करतो, तुमच्या हा. कॉलेजमध्ये पण रिसर्च करत असते. आपण असा एक प्रश्न विचारूया की रिसर्च कशासाठी करतो? तर रिसर्च म्हणजे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या, ज्ञानात काहीतरी भर पडली आणि तसं रिसर्च केव्हाही चांगलं. पण मी नेहमी प्रश्न विचारतो, रिसर्च दॅट नीड्स टू बी डन, दॅट इज रिक्वायर्ड टू बी डन, आणि रिसर्च दॅट कॅन बी डन. म्हणजे मी एक पेपर बघितला, त्यांनी असं केलं, मी त्याच्यामध्ये थोडं, त्यांनी 400 डिग्री पर्यंत काम केलं, मी 450 डिग्री पर्यंत काम करतो, माझा पेपर पब्लिश होईल. पण म्हणजे आता कोणाला तर 400 ते 450 डेटा हवा असेल तर दॅट इज रिक्वायर्ड टू बी डन, ते केव्हाही उपयोगी. पण कोणी मला विचारलंच नाही, मला पण ते काही पुढे न्यायचं नाहीये, पण मी 450 डेटा पब्लिश केला रिझल्ट, त्याचा काय अर्थ? तुम्ही असं क्लेम करू शकता की हे कोणीच केलं नाही, मी केलं, ठीक आहे, पण कोणी बघितलं. जंगल में मोर नाचा किसी ने न देखा, अलग अलग. तर असल्या रिसर्चला माझ्या मते काही अर्थ. आणि दुसरं जे रिसर्च रिक्वायर्ड टू बी डन, त्या रिसर्चनी हमखास राष्ट्राची प्रगती. आणि त्यामुळे नॅशनल प्रोग्रेस आणि रिसर्च या दोन गोष्टी असेल, जर टू साइड्स ऑफ द सेम कॉइन, आपोआप. पण आपल्या इथे मी रिसर्च करतात, मला प्रमोशन मिळेल, इतके पेपर पब्लिश झाले की होईल, आणि मग ते पेपर कोणी नाही वाचलं तरी चालतं. तसल्या रिसर्च, तर ते रिसर्च कशा प्रकारचं हवं हे खूप महत्त्वाचं, आणि त्याला जर भर दिला तर एक डेफिनेटली कॉम्युनिकेशन. तुम्हाला कधी पॉलिसी डिसिजन्स मध्ये असे योगदान देताना असे काही कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं? खूप. म्हणजे आता असं आहे की आपली पॉलिसी काय, डॉक्टर बाबांनी दंड घालून दिलंय, जे काही करायचं ते सेल्फ रिलायन्स. आता सेल्फ रिलायन्स मी डॉक्टर बाबांनी असं म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या भोवती कर्टन भरा आणि कोणाशी भारताची इंटरॅक्ट. सेल्फ रिलायन्सचा अर्थ की तुम्ही कुठल्याही बाबतीत वल्नरेबल होता कामा नये. मला स्वतःच्या मताप्रमाणे तुमचं काम पुढे नेता आलं पाहिजे. त्याला नंतर सेल्फ रिलायन्सचा अर्थ मी कोणाशी बोलणार नाही, कोणाशी कोऑपरेट करणार नाही असं नाही. तर आता जेव्हा मी सेल्फ रिलायन्स चाललो, आता युरेनियम मिळत नाहीये, न्यूक्लिअर प्रोग्राम पुढे जात नाही, त्यामुळे मग सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशन झालं. आणि मला जेव्हा विचारण्यात आलं त्यात म्हटलं मी हे करायलाच पाहिजे आपण, आणि मी स्वतःच्या भाग घेतला. पण तेव्हा आमच्याच डिपार्टमेंट म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर कितीतरी लोक त्या गाहूर पेटलं त्याच्यावर की अमेरिकन लोकांवर, माझाही अमेरिकन लोकांवर विश्वास नाही, अजिबात विश्वास नाही. पण म्हणून जर तुम्ही झालं की बा आम्ही त्यांच्याशी बोलणारच नाही, करणारच नाही, आणि मग तुमचं काम बंद पडेल. त्यामुळे वी शुड इंटरॅक्ट विथ पोझिशन ऑफ स्ट्रेंथ. अमेरिकन वगैरे त्यांनाही धमकावलं पाहिजे. म्हणजे अमेरिकन काँग्रेसमध्ये रेकॉर्ड आपल्याकडे कशी पार्लमेंटरी कमिटीज असतात, तिकडे पण असतात. तर एका कमिटीमध्ये एका अमेरिकन सायंटिस्टने जो भारतात येऊन गेला, बघून गेला, त्यांनी रेकॉर्ड केलेलं
की भारताला तुम्ही कमी लेखू नका. आपण मगाशी जसं बोललो की आपण जर भारताशी कोऑपरेट केलं नाही त्याच्यात आपलं नुकसान जास्त आहे, त्यांचं कमी आहे. आणि आपल्याला त्यांची अण्वस्त्र सज्जतेची भीती वाटते ते तर त्यांनी केलं आणि न्यूक्लिअर पॉवर प्रोग्राम त्याच्यामध्ये अडथळा येण्यात काय पॉईंट आहे. आणि असं पोझिशन ऑफ स्ट्रेंथ वापर पण या पॉलिसी म्हणजे त्या वर्तमानपत्रात सुद्धा खूप गोष्टी आल्या की त्याच्यानंतर मग कसं सगळं सुरळीत झाल्यानंतर सगळं अजून पण आता तोच प्रश्न आहे. थोरियमकडे जायचं कसं जायचं. आपल्याकडे एखादी गोष्ट नसली तर ती कशी करायची. तर पॉलिसी म्हणजे असं आहे की पॉलिसीच्या बाबतीत विचार स्पष्ट असलेले किंवा भावांची सेल्फ रिलायन्स म्हणजे सगळं ते इथल्या इथेच करायचं असं केलं तर सगळं बंद पडेल इंटरॅक्टिव्ह. पण म्हणजे तुम्ही ऑर्गनाईज केलं म्हणजे तुमचं काम कुठेही अडता कामा नये आणि दुसऱ्या देशांनी वक्रदृष्टी किंवा त्या आपल्याबद्दल वाईट विचार जरी धरले मनामध्ये त्यांनी आपलं वाईट करायचं ठरवलं तरी पण ते त्यांना करताना आलं नाही पाहिजे अशी तयारी आपण करायला जगामध्ये करायला. शेवटचे 2 प्रश्न राहिले ते विचारते. तुम्ही अटल बिहारी वाजपेयी किंवा मनमोहन सिंग आणि एपीजे अब्दुल कलाम सर यांच्यासोबत काम केलंय आणि विंग्स ऑफ फायर मध्ये अब्दुल कलाम सर आणि तुमच्याविषयी बरंचसं लिहिलेलं पण आहे. म्हणजे तो कार्यकाळ होता तो. तर तुम्ही ह्या सगळ्यांकडनं काय तुम्हाला शिकायला मिळालं किंवा तुमचे कसं त्यावेळी कसे तुमचे गुणानुबंध होते त्याविषयी खूप शिकायला लागणार. डॉक्टर कलाम तर खूपच ग्रेट पर्सन होता. त्यामुळे म्हणजे DRD मध्ये 98 साली बरोबर काम केलं. नंतर खूप नंतर ते राष्ट्रपती झाले. ते मला फोन करायचे राष्ट्रपती असताना फोन करायचे घरी फोन घंटीवाली फोन उचलला कलाम तर ते मला म्हणायचे की अनिल नाव आय एम हिअर इन राष्ट्रपती भवन. I can engage with all members of parliament. I can go to different assemblies, state assemblies, and talk to MLAs. So you tell me whatever your problem is. आज मी या प्रांतात चाललोय तिथे तुझं काय आहे का सांग. तर म्हटलं मी करेन ना ते तुम्ही प्रेसिडेंट कुठे आहेत त्यामध्ये नाही यू ट्रीट मी ॲज युअर अँबॅसेडर आय विल डू इट. आणि ॲज प्रेसिडेंट इफ आय गो युअर वर्क विल बी इझी. कलाने एक वेगळा रस्ता आहे. पण म्हणजे कलामांना मी पॉलिटिकल मानतच नाही राष्ट्रपती जरी पण पॉलिटिकल लिडरशिप सुद्धा खूप चांगला म्हणजे सांगायचं झालं तर सुरुवातीच्या काळात अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर माझ्या काळात नंतर मनमोहन सिंग पण दोन्ही प्राईम मिनिस्टर एक्सलंट. तुम्हाला त्याची गंमत सांगतो त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन करतो ते आपल्या इथे मुंबईतच करतात. पण ते नंतर परत तिथे गेले आणि त्यांना मला BRCत बोलवायचं तर ते म्हणाले की 1 महिना 1.5 महिना जाऊ दे आणि तसं ते आले BRCत आले तर म्हणजे मला प्राईम मिनिस्टर ऑफिसकडनं कळलं की त्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं तर त्यांना असं चाकाच्या खुर्च्या किंवा सॉफ्ट किंवा उंची किंवा 22 इंची लाकडाची 22 इंच उंची असलेली लाकडाची तशी पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलं. ते करूया त्यामुळे BRCमध्ये आम्ही 2 खुर्च्या आहेत
हॉलमध्ये ऑडिटोरियममध्ये होण्यासाठी ते दुपारच्या वेळेला लंच टेबलवर अच्छा. म्हणून त्या- तर पहिला कार्यक्रम ऑडिटोरियममध्ये होता आणि तिथे म्हणजे असं हॉल समोर इथे सगळ्यांना बसलेले त्यामुळे ते इथे बसलेले मी पण असं बसलो त्यामुळे मला काही त्या 22 इंच उंचीच्या खुर्चीमुळे त्यांना काही त्रास होत आहे की मला कळत नव्हतं. कळलं नाही आणि पण त्यांनी ते सहन केलं. म्हणजे सांगायचं म्हणजे असं की करू नंतर मग मी लंचला गेलो लंचला समोरासमोर बसलो हा. तर मग त्यांना झालं की यांची चुळबुळ चालली तिथे आणि तर त्याच्याकडे पीएमचे एवढे सगळे लोक होते पण मला ते काहीतरी जाणवलं मी त्यांना विचारलं आपण तकलीफ होई इथे तर ते म्हणाले हो तर म्हटलं ते कुर्सी की वजह से हो रहा है हा. म्हणाले हो अच्छा. तो मतलब ये कुर्सी आपके ऑफिस ने स्पेशल. कहा इसलिए स्पेशली बनाई हुई है हा. अगर आपको तकलीफ होती है तो बदल देते म्हणाले हो हा. तर ते जेवण चालू असताना त्यांची खुर्ची बदल. बदलली आणि ही गोष्ट म्हणजे कान बायकाच्या त्यांच्या ऑफिसच्या लोकांची धावपळ झाली नाही काय चाललंय काय चाललंय म्हटलं तुम्ही आता चुकीचा इन्स्ट्रक्शन देता हा. तर पण म्हणजे सांगायचं माणूस प्राईम मिनिस्टर हा. तसं. व्हेरी नाईस मनमोहन सिंग सुद्धा तसेच मनमोहन सिंगने मला सांगितलं की पहिल्यांदा भेटायला म्हणजे कम्युनिकेशन समझना है मुझे बताइए क्या करूं उन्होंने आप मेरे लिए एक प्राइमर लिखी प्राइमर की 1-2 पानात लिहिता येत नाही 20-25 पानं तरी लागतील I'm not used to writing Prime Minister such long things. So we actually asked for एक पान किंवा 2 पान. हा. Prime Minister वेळ कुठे असते बाबा नाही म्हटलं मग ठीक आहे पानं लागणार नाही तर 15 पानं होतील आय प्रॉमिस यू आय विल रीड आणि मग मी ते लिखाण करून. दिलं तरी माझ्या समोर वाचलं वा. म्हणजे ऑफिसचे लोक मागे बोलत होते काय ते लाईन लागली माझ्या समोर सगळं वाचलं या लोकांना काहीतरी असतं त्याशिवाय एवढे मोठे कष्ट होत आता सगळीकडे एआयचा आहे तर शेवटचा प्रश्न एआयचा आहे तर काय इफेक्ट होईल आपल्या सायन्स टेक्नॉलॉजी असं हे सगळ्याच टेक्नॉलॉजीचा हा एक प्रश्न आहे की टेक्नॉलॉजी आल्यामुळे माणूस पंगू होतो बघाय बरोबर. आणि तसं झालेलं पण आहे पण त्याचबरोबर समाज पुष्कळ पुढे गेलेला आहे. आणि समाज पुढे गेला म्हणजे समाजातले काही लोक त्यांनी ते टेक्नॉलॉजी संदर्भात अडॉप्ट केली आणि त्याच्यानंतर संपत्ती निर्माण पण ज्या लोकांना ती टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणं जमलं नाही त्यांचं अर्थातच नुकसान झालं they couldn't keep pace with time. आता एआय हीच गोष्ट आहे पण खूप अधिक प्रकर्षाने होणार हीच गोष्ट होते त्यामुळे एआय मध्ये भीती खूप जास्त खूप मोठी आहे पण त्याच्यावर उपाय म्हणजे आपण शिक्षण म्हणजे प्रशिक्षण याच्या माध्यमातून विशेषतः तरुण मंडळी इथूनच समाजाच्या सर्वच घटकांची एआय मुळे पुष्कळ होतं तर क्रिएटिव्हिटी खरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रिएटिव्हिटी ग्लोबल मनाने बघितलं तर त्या बरोबर जाणाऱ्या गोष्टी नाही पण आजकाल बघता सुंदर सुंदर ऍक्टिंग कॅन क्रिएट टू
किंवा इतर पीसेस ऑफ आर्ट किंवा ईमेल लिहिता लिहिता तुम्हाला एखादा प्रश्न पडला लगेच वरच तर जिंकणी प्रश्न गेला की करेक्ट. आजकाल तुम्हाला सर्फिंग करताना असं मी त्या साईडला जाऊ का त्या साईडला जाऊ का एक प्रश्न विचारला सर्व उत्तर आहे. ऑल साईड. त्यामुळे इट्स ए ग्रेट तर ग्रेट टूल फॉर बेनिफिट ऑफ पीपल. पण त्याचबरोबर म्हणजे त्या क्षेत्रात रिसर्च करून हे राहिलं म्हणजे AI चे वापर करणारे होणार की AIच्या टेक्नॉलॉजीमध्ये वापर करणारे व्हायरस पाहिजे. पण त्याच्याही पुढे जाऊन जगात जे काही चाललंय आणि ते AIच्या बाबतीत पण लागू पडतं. तर आपण सुद्धा म्हणजे सगळ्याच गोष्टी नाही तरी बऱ्याचशा गोष्टी अशा केल्या पाहिजे की ते जगात आपण पहिल्यांदा आपण म्हणजे जगाने पहिल्यांदा केल्या पण त्या आपण केल्या. आणि असं जर केलं तर AIची भीती बाळगण्याचं कारण नाही. पण ते नाही ते जमत नाही ते पटत नाही करत नाही आणि असं होतं. म्हाताऱ्या माणसांना नवीन गोष्टी अडॉप्ट करणं त्रास होतो कठीण होतो प्रॉब्लेम नाही पण एक समाधान केलं. आजकाल लाईफ लॉंग लर्निंगचा जमाना आहे त्यामुळे हे चालूच राहतं. पण हे एक प्रकारचं टेक्नॉलॉजिकल वॉर होऊ शकेल का? कारण मध्ये जर आपण पाहिलं तर प्लेग आला त्याच्यात माणसं गेली. आता परत काही वर्षांनी कोविड म्हणजे कोरोना झाला त्याच्यात काही माणसं दगावली. आता हे टेक्नॉलॉजिकल वॉर जर झालं तर माणसाला माणूसच राहील का असं ही एक भीती निर्माण होते. असं आहे हाच प्रश्न थोडासा जनरलाइज करतो की टेक्नॉलॉजी चांगली का वाईट. बरोबर. माझं उत्तर आहे टेक्नॉलॉजी इज टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये चांगलं आणि वाईट करायचा प्रश्न येत नाही. चांगलं किंवा वाईट माणसाचं डोकं त्याची जडणघडण कशी करतात त्याच्यावर काही गोष्टी चांगली का वाईट. AIचं पण कसं जग कोणीकडे चाललंय जग त्या दिशेने चाललंय ते काही फारसं चांगलं आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे ती काळजी आहे. पण जर जगातली मॉरॅलिटी जगातल्या व्हॅल्यू सिस्टीम त्या जर चांगल्या प्रकारे पुढे गेल्या तर भीती काम. आणि तुमच्यासारखे आदर्श आपल्या भारत देशाकडे आहेत तर नक्कीच त्याला शिकवून पुढची पिढी घडेल अशी आशा व्यक्त करते. हो आदर्श वगैरे सगळं ठीक आहे पण शिक्षणाच्या माध्यमातून हे साध्य करायचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं साधन म्हणजे शिक्षण. आणि आता शिक्षण म्हणजे फक्त लहान मुलांना शिकवायचं असं राहिलं नाही. लाईफ लॉंग लर्निंग एव्हरीबडी हॅज टू कीप लर्निंग. विशेषतः AIच्या संदर्भात कीप लर्निंग देयर इज नो स्टॉप. सर तुम्ही आला त्याबद्दल मला खूप आभार व्यक्त करते. थँक्यू सर्वांना. तर प्रेक्षक हो स्वातंत्र्य दिन विशेष भागात आपण पद्मश्री पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर सर यांचा जीवन प्रवास जाणून घेतला. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आचार्य नाईक. आचार्य